नमस्कार, मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। देश विदेशात ज्या साईबाबांची कीर्ती पोहोचली आहे त्या साईबाबांच्या साई संस्थांचा कारभार पाहणारे IAS अधिकारी, सनदी अधिकारी पी शिवशंकर यांची तडकाफडकी बदली झाली। त्यांच्या तडकाफडकी बदलीचे जे आज आदेश निघाले त्या मागची पार्श्वभूमी, त्या मागचे कारण याचा धांडोळा आपण घेणार आहोत। खरं म्हणजे इथे जे IAS अधिकारी आतापर्यंत आले त्यामध्ये दीपक मुगळीकर आणि अरुण डोंगरे हे दोन जर मुख्य कार्यकारी अधिकारी वगळले, हे सनदी अधिकारी होते, परंतु त्यांचं वागणं बोलणं ग्रामस्थांची सुसंवाद ठेवणारं होतं। हे जर वगळले तर अन्य प्रत्येक कार्यकारी अधिकाऱ्याला कुठल्या ना कुठल्या कारणास्तव येथून जावं लागलं। असं का होतं? मुळात इथे IAS अधिकारी आले, IAS दर्जाच्या अधिकाऱ्याचं हे कार्यक्षेत्र नव्हे, त्यांच्या दृष्टीने हे फार छोटं कार्यक्षेत्र आहे आणि आपण IAS आहोत म्हणजे कुणीतरी वेगळे आहोत अशी भावना अपवाद वगळता अन्य सनदी अधिकाऱ्यात असते। हा गेल्या 4-5 अधिकाऱ्यांच्या इथल्या कारभाराचा आणि त्यांच्या स्वभावाचा अनुभव पाहता म्हणता येईल। खरं म्हणजे येथे माजी सनदी अधिकारी दम सुक्तनकर साहेब होते, त्या काळात साई संस्थांची मोठी डेव्हलपमेंट झाली, हा अपवाद म्हणायचा। परिस्थिती अशी आहे, ज्यांनी म्हणजे अत्यंत चांगल्या भावनेने माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे आणि कोपरगाव श्रीरामपूरचे संदीप कुलकर्णी यांनी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई केली आणि इथल्या कारभाराला गती यावी, इथला भ्रष्टाचार कमी व्हावा या हेतूने साई संस्थांवर त्यांनी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणले। प्रत्यक्षात त्यांना देखील असाच अनुभव आला की आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे, नवसा मागितला आणि मुळावर आला। आई बापांनी मुलगा व्हावा म्हणून नवस करावे, अनेक यातना सहन कराव्या आणि तोच मुलगा पुढे त्यांच्या मुळावर यावा असा अनुभव ह्या दोन्ही माहितीच्या अधिकारातल्या कार्यकर्त्यांना आला। ते खरं म्हणजे गणपती करायला गेले, प्रत्यक्षात झाला मारुती। म्हणजे एका अर्थाने साई संस्थांच्या कारभाराचा विचका झाला असं आपल्या ग्रामीण भाषेत म्हणता येईल। एवढी दुर्दशा यातील काही IAS अधिकाऱ्यांनी साई संस्थांच्या कारभाराची करून ठेवली। साई संस्थांचा हे साई मंदिर नव्हे, हे मंत्रालय आहे अशी अवस्था निर्माण करून ठेवली, जिथे तिथे सुरक्षेच्या नावाखाली अडवणूक, भाविकांना इकडून तिकडे वळसे, इकडून तिकडे हेलपाटे, मोठे मनस्ताप, ग्रामस्थांसोबतचा संघर्ष या नित्याच्या बाबी झाल्या। दुर्दैवाचा सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग म्हणजे 2700 कोटी रुपयांच्या ठेवी, कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे उत्पन्न आणि दुसरीकडे ठप्प झालेला विकास, असं कमालीचं विरोधाभासाचं चित्र कशामुळे निर्माण झालं? तर या साई संस्थांवर लोकाभिमुख विश्वस्त मंडळ नाही, त्रिसदस्यीय समिती त्याचा कारभार पाहते। मग ही त्रिसदस्यीय समिती आणि IAS अधिकारी यांच्यातही खटके उडू लागले। ग्रामस्थ आणि IAS अधिकारी, सनदी अधिकारी यांच्यामध्ये खटके उडू लागले। मग त्यातून झालेल्या संघर्षातून यांच्या वेळी अवेळी बदल्या व्हायला लागल्या। पी शिवशंकर साहेब हे खरं म्हणजे साई भक्त, साईबाबावर त्यांची नितांत श्रद्धा होती, भावना कदाचित चांगली असेल, परंतु त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्याच्यामुळे जरी कार्यक्षमता असेल तरी ती सिद्ध करण्याची संधीच नाही। त्यामुळे मग त्यांना आणि त्यांच्या आधीच्याही 2-3 सनदी अधिकाऱ्यांना काम न करता हात बांधून बसण्याची वेळ आली। मग आता धोरणात्मक निर्णय तर आपण काही घेऊ शकत नाही, मग त्यांनी तो एक चपलेचा निर्णय घेतला, साई मंदिर परिसरात चपला न्यायच्या नाही। आता साई मंदिर परिसरात चपला न्यायच्या नाही, त्यातून किती भाविकांचे तिथे पाय पोळले, किती कुणाला शॉक लागले, कुणाला कसे हेलपाटे मारावे लागले। आजही दर्शनबारी खुली झाली, पण दर्शनबारीच्या आजही पादत्राणे ठेवण्याची सुलभ व्यवस्था साई संस्थांना करता आली नाही। याचं कारण एकच, धोरणात्मक नसलेले निर्णय सुद्धा भाविकांच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून राबवता आले नाही, उलट भाविकांना अनेक गोष्टींचा त्रास झाला। मग थेट ग्रामस्थांसोबत संघर्ष सुरू झाला। ग्रामस्थांनाच आता म्हणजे
आय कार्ड म्हणजे त्यांचं आधार कार्ड दाखवल्याशिवाय प्रवेश नाही, हा अलीकडचा निर्णय तर कमालीचा वादग्रस्त ठरला. मग ग्रामस्थ थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले, महसूल मंत्र्यांच्या भेटीला गेले, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यातून ताणतणाव निर्माण झाला आणि पी शिवशंकर साहेबांचं कुठलंही भरीव काम नसता, म्हणजे भरीव काम करण्याची संधी न मिळताच अवघ्या 8 महिन्यात तडकाफडकी बदली झाली. आता हे 8 महिन्यात गेले. मुंगळीकर साहेब असतील किंवा डोंगरे साहेब असतील, हे सुद्धा असेच 8-9 महिन्यात इथून बदलून गेले. इथे एकाही सनदी अधिकाऱ्यांची राज्याला मार्गदर्शक ठरेल, देशाला मार्गदर्शक ठरेल, जिल्ह्याला मार्गदर्शक ठरेल अशी कारकीर्द ठरली नाही. म्हणजे जसं मी मगाशी 2 म्हणी सांगितल्या तशी ज्यांनी IAS अधिकारी येथे आणले त्यांच्याही वाट्याला हेची फळं काय मम तपाला असं म्हणण्याची वेळ आली. थेट संजय काळेंवरच गुन्हा दाखल करण्याची जेव्हा प्रसंग उतरला तेव्हा त्यांना थेट या प्रश्नी कोर्टात लढाई करण्याची वेळ आली. मग आता मी ह्या दोघांची ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस हीच अवस्था असते. त्यांनाही असंच म्हणावं लागतं की हेची फळं काय मम तपाला. आता याला पर्याय एकच आहे की मायबाप सरकारनं आता सर्वोच्च न्यायालयात जावं आणि त्यांनी आजवर जे सनदी अधिकारी आले त्यांच्या काळामध्ये त्यांना एकतर काम करण्याचे अधिकार, धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. ही बाब जरी मान्य केली तरी त्यांना लोकाभिमुख, भाविकाभिमुख कारभार करता आला नाही. ही बाब मेहरबान सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावी आणि गड्या आपला गाव भरा अशा पद्धतीने येथे एखादा प्रांत अधिकारी दर्जाचा अधिकारी आणावा, ज्याला की ग्रामस्थांसोबत बोलताना कमीपणा वाटणार नाही. एखादी सूचना कुणी केली ती भाविकांच्या दृष्टीने चांगली असेल तर ती स्वीकारायला कमीपणा वाटणार नाही. आपण इतरांपेक्षा हुशार आहोत आणि इतरांना काहीही कळत नाही अशी भावना ठेवून, अशी भावना मनात असणारे सनदी अधिकारी इथे मुळीच आणू नयेत. हे जर शक्य झालं आणि आता सध्या संस्थांमध्ये ही त्रिसदस्यीय समिती, धोरणात्मक निर्णयासाठी उच्च न्यायालय, स्थायी संस्थांच्या घटनेमध्ये, स्थायी संस्थांच्या कायद्यात आवश्यक ते बदल आणि सनदी अधिकारी, हे जे 4-5 वेगवेगळ्या घटकांचं कडबोळ निर्माण झालंय, त्यात जे आपसात संघर्ष सुरू असतात, तर त्यापेक्षा मायबाप सरकारने येथे चांगलं विश्वस्त मंडळ, चांगला प्रांत अधिकारी दर्जाचा अधिकारी आणावा. त्यासाठी आवश्यक असेल तर स्थायी संस्थांच्या घटनेत व्यवस्थित बदल करावा. सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक, खरं म्हणजे हे उठसूट तिरुपतीचा जो मॉडेल तिरुपतीचं डोळ्यासमोर ठेवलं जातं, तर तिरुपतीचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून कारभार करण्या इतपत सक्षम अधिकारी इथे आले नाही. त्यांनी या साई मंदिराचं मंत्रालय केलं, ठाई अडवणूक सुरू केली आणि साई दर्शन अवघड करून टाकलं. या सगळ्या बाबी निस्तारायच्या असतील तर येथे प्रांत दर्जाचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णपणे अधिकार असलेलं विश्वस्त मंडळ जोपर्यंत इथे येत नाही, कारण आजवरचा अनुभव असा आहे की ज्या वेळेस धर्मादाय आयुक्ताच्या अखत्यारीतलं विश्वस्त मंडळ होतं त्यावेळेस निवृत्त सनदी अधिकारी दम सुक्तनकर साहेब आणि त्या काळचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या काळामध्ये डेव्हलपमेंट झाली. पुढे लोकाभिमुख विश्वस्त मंडळ आलं. त्यात माजी आमदार कैलासवासी जयंतरावजी ससाणे साहेबांसारखा एक कार्यक्षम विजन असलेला अध्यक्ष या साई संस्थांना लाभला. उपाध्यक्षपदी माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांसारखा एक धुरंधर नेता उपाध्यक्षपदी लाभला. त्याच वेळेस मंत्रीपदी असलेले, मंत्रालयात दबदबा असलेले विखे पाटील विश्वस्त मंडळपदी लाभले. त्याच काळामध्ये येथे आशिया खंडातलं मोठं प्रसारालय उभं राहिलं, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहिलं. याचा अर्थ एकच घ्यायचा की सनदी अधिकारी येथे नसतानाही डेव्हलपमेंट झाली आणि डेव्हलपमेंट त्याच वेळेस झाली की ज्यावेळेस कार्यक्षम आणि अधिकार असलेलं विश्वस्त मंडळ येथे होतं. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साईबाबांच्या शिर्डीमध्ये, साई संस्थांमध्ये विकासाचे प्रश्न तसेच राहतील, कामगारांचे प्रश्न लोंबकळत राहतील, 5 पैकी 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जागा अशाच रिक्त राहतील, भाविकांचे असेच हाल होत राहतील.
आणि दुसऱ्या बाजूला मी मग सांगितलं त्याप्रमाणे संस्थांची तिजोरी फुगत राहील, संस्थांची तिजोरी फुगते आहे, साई संस्थांचं उत्पन्न वाढतं आहे, ही भूषणा व बाब नाही. साई संस्थांचं उत्पन्न वाढता ही भूषणा व बाब असली तरी साई संस्थांची तिजोरी फुगते आहे, ही भूषणा व बाब नाही. याचं कारण साई संस्थांचा विकास ठप्प झाला आहे आणि साई मंदिराचं मंत्रालय झालं आहे. आज या सगळ्या ताणतणावात पी शिवशंकर साहेबांची आणखी एक विकेट पडली आहे, पण त्यात आनंद मानण्याचं कारण नाही. कारण साई संस्थांचा गाडा अव्यवस्थेच्या गाळामध्ये रुतला आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाविकांना बसतो आहे, तसा साईबाबांच्या शिर्डीच्या डेव्हलपमेंटलाही बसतो आहे. आज पी शिवशंकर यांच्या बदलीमागचं बदलीचं जे मी विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय साईनाथ.